जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या 2 साथीदारांना अटक, शस्त्र आणि दारुगोळा जप्त. तर अनंतनागमध्ये लष्कराची मोठी कारवाई. सर्च ऑपरेशन दरम्यान 175 जणांना पकडलं, चौकशी सुरू. पहलगाम मधील 2 संशयित दहशतवादी फोनमध्ये कैद. मावळमधील पर्यटकाच्या फोनमध्ये रील काढताना कैद झाले दहशतवादी. NIA कडनं फोटो आणि व्हिडिओची तपासणी सुरू. पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यानंतर सरकार ॲक्शन मोडवर. जम्मू काश्मीरमधील 14 स्थानिक दहशतवाद्यांची यादी जाहीर. स्थानिक दहशतवादी पाकिस्तानी दहशतवाद्यांचे मदतनीस असल्याचं समोर. महाराष्ट्रातील पाकिस्तान्यांना देश सोडण्याची नोटीस. परत न गेल्यास कारवाई करणार. मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. देशाच्या सुरक्षेसाठी कडक निर्णय घ्यावे लागतात, फडणवीसांचं विधान. अत्याचार करणाऱ्यांना धडा शिकवणं हाच आमचा धर्म. सरसंघचालक मोहन भागवतांचं रोखठोक विधान. प्रजेचं रक्षण करणं राजाचं कर्तव्य असल्याचंही भागवतांचं वक्तव्य. लष्करी कारवायांचं थेट वार्तांकन करू नका. पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय. माध्यमांना सूचना जारी. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या जबाबदारीतून TRF दहशतवादी संघटनेनं हात झटकले. हल्ल्यात आमचा हात नाही. TRFची नवी पोस्ट. सोशल मीडिया अकाउंट हॅक झाल्याचाही दावा. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची 7 घरं जमीनदोस्त. एहसान शेख आणि शाहिदचं घर स्फोटकांनी उडवलं, तर आसिफ शेख आणि आदिल गुरीचं घरही जमीनदोस्त. पहलगाम हल्ल्यात कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांचा मृत्यू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दोन्ही कुटुंबियांची घेतली सांत्वनपर भेट. परिवाराकडनं जाणून घेतली आपबीती. शिवसेना मनसे युतीबाबत ठाकरेंच्या शिवसेनेची सूचक पोस्ट. वेळ आली एकत्र येण्याची. मुंबई आणि महाराष्ट्रासाठी फेसबुक पोस्टमुळे उद्धव राज एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण. Thank you.